माझं नाव पूनम विपुल पाचपांडे आहे. मी विवाहित आहे. माझ्या लग्नाला 7 वर्ष झालेत आणि मी पुण्याला राहते. तुम्हाला काय त्रास होता आणि किती वर्षांपासून होता आणि त्याच्यासाठी तुम्ही काय काय ट्रीटमेंट केलं होतं? मला PCODचा त्रास होता आणि माझे पिरियड्स खूप जास्त डिले यायच्यात. 2-2, 3-3 महिन्याच्या अंतरावर यायच्या आणि जेव्हा लॉकडाऊन लागलं त्यावेळेला 6 महिन्याच्या गॅपने माझी पिरियड आलीच नव्हती. आणि लग्नाच्या आधीपासूनच मला PCODचा त्रास होता. अमरावतीमध्ये मी ॲलोपॅथीची ट्रीटमेंट घेतली, पोटोळे मॅडमकडे, मशानकर सरांकडे, पण माझे नुसते पैसेच गेले. पिरियड गोळी घेतली की यायची आणि पुन्हा मग लेट व्हायची. त्यानंतर माझं लग्न झालं 2019ला. मी औरंगाबादला शिफ्ट झाली. तिथे कठाडे मॅडम म्हणून आहेत, त्यांच्याकडे मी ट्रीटमेंट घेतली 1.5 वर्ष. पण तेव्हा पण सेम प्रॉब्लेम झाला. गोळ्या घेतल्या, पिरियड झाली आणि मग आलीच नाही. मग मी पुण्याला मिस्टरांचा जॉब तिथे लागला म्हणून तिथे गेली. तिथे पण मी उमंग हॉस्पिटलमध्ये आणि पुष्कळ ठिकाणी ट्राय केलं, पण सेम इश्यू. आणि मला PCODमुळे जेव्हा लॉकडाऊनमध्ये कोविड झाला होता त्यानंतर शुगर पण डिटेक्ट झाली आणि त्या शुगर आणि PCODचं मिक्सचर होऊन मला भरपूर प्रमाणात वेट गेन आणि इन्फिनिट क्रेविंग व्हायची शुगरची. नुसतं खायचंच सुचायचं आणि वेट पण खूप जास्त वाढलं होतं. अच्छा. आणि तुम्हाला ट्यूबल ब्लॉक वगैरे पण डायग्नोज झाला होता? येस, मला फेलोपियन ट्यूब ब्लॉकेज होता. लेफ्ट आणि राईट साईडचा पण मिनिमम होता. तर तो पण एक इश्यू आला होता ज्याने मला प्रेग्नेन्सी नाही राहत आहे हे कारण कळालं. येस. म्हणजे टोटल किती वर्षांपासून तुम्हाला लग्नापासून तर किती वर्ष झाले होते लग्नाला, म्हणजे माझ्या राहत नव्हतं? लग्नाला झाले होते 3.5 वर्ष आणि तेव्हा आम्ही ठरवलं की प्रेग्नेन्सी ठेवायची. आणि जेव्हा आम्ही प्रयत्न सुरू केले त्यावेळेला ओव्ह्युलेशन तर होत होतं, पण मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती आणि खूप साऱ्या प्रमाणात अंडे बनायचे. ते पण एक प्रॉब्लेम होता, खूप मोठा इश्यू होता. तर त्यावेळेला समजलं की एक पार्शियल फेलोपियन ट्यूब ब्लॉक आहे लेफ्ट साईडची आणि राईट साईडची फुल्ली ब्लॉक्ड आहे. अच्छा. त्याच्यासाठी काय ट्रीटमेंट सांगितली होती मॉडर्न सायन्समध्ये तुम्हाला त्यांनी? आम्हाला तिथल्या डॉक्टरांनी पुण्याच्या सांगितलं होतं की तुम्हाला याची लॅप्रोस्कोपी करावं लागेल. मग आम्हाला ते काही पटत नव्हतं म्हणून आम्ही औरंगाबादला गेलो. कठाळे मॅडम खूप बेस्ट आहेत म्हणे तिथल्या, तर त्यांना दाखवलं. त्यांनीसुद्धा आम्हाला लॅप्रोस्कोपी सजेस्ट केली आणि त्याच्यासाठी लागणारा खर्चसुद्धा सांगितला. पण आमची मनाची तयारी नव्हती. आम्हाला असं वाटत होतं की याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीतरी उपचार असू शकतो. लेप्रोस्कोपी ट्यूब ओपन करायसाठी सांगितली होती त्यांनी, राईट? ठीक आहे. मग तुम्ही कृष्णरेखा आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंटसाठी आलात. आणि आपल्याकडे किती दिवस तुम्ही ट्रीटमेंट घेतली या प्रॉब्लेमसाठी आणि त्याचा कसा फायदा झाला तुम्हाला? ॲक्च्युली माझा पहिले तर ॲलोपॅथीवरच खूप विश्वास होता 100%. आयुर्वेदिक म्हटलं म्हणजे माझ्या डोक्यात असं आयुर्वेदिक कोण घेईल, त्याला किती वेळ लागतो. पण मग माझ्या मिस्टरांचा खूप दृढ विश्वास होता की नाही, आयुर्वेदिकने सगळं बरं होईल, तू फक्त पथ्य पाड आणि मेडिसिन आणि त्यांच्यावर विश्वास ठेव. जेव्हा मी इथे आली तेव्हा डॉक्टरांनी माझी पूर्ण हिस्ट्री घेतली, माझे पास्ट रिपोर्ट पाहिले, माझे आत्ताचे रिपोर्ट पाहिले. तर त्यांनी मला अश्युअर केलं की तुम्हाला कुठलीही सर्जरी, कुठलंही काही करण्याची गरज नाही. तुम्ही फक्त मी दिलेल्या गोष्टी पाळा, औषधी घ्या आणि बघा तुम्हाला रिझल्ट मिळेल. तर मी जवळपास 1.5 महिने, 1 महिनाच पकडून घ्या, 1 महिना इथे ट्रीटमेंट घेतली. सरांनी माझी हिस्ट्री घेतल्यानुसार मला वेगवेगळ्या प्रोसेस सांगितल्या, त्या मी केल्या, औषधी घेतल्या. माझी रेग्युलर म्हणजे त्या महिन्यामध्ये माझी पिरियड आली. आणि त्याच्यानंतर मी सांगते, हा माझा खरंच अनुभव आहे की त्याच्यानंतर माझी एकही महिना पिरियड लेट नाही झाली किंवा मिस नाही झाली. व्हेरी गुड. आणि तुम्ही या दरम्यान कुठले पंचकर्म करून घेतले मग स्वतःवरती डॉक्टरांनी सांगितले? मला वैद्य नितीन भागवतांनी वमन, विरेचन आणि बस्ती आणि थोडेफार शिरोधारा सांगितली होती. तर ते मी प्रॉपरली करून घेतलं आणि यांचा स्टाफ पण खूप चांगला आहे. त्यांनी माझी प्रॉपर स्वेदन स्नेहन करून मला प्रॉपर मेडिसिन्स दिल्या, तर त्यांनी होऊन गेलं
सगळं चांगलं. ठीक आहे. आणि वमनबद्दल स्पेशली तुमचा काय अनुभव आहे तो सांगा. वमन तर माझ्या आयुष्यातलं एक वरदान आहे. म्हणजे असं म्हणतो ना आपण कल्पवृक्षाच्या झाडाखाली बसलोय आणि आपण म्हटलं मला एकदम निरोगी करून टाक देवा, आणि ते एकदम असं झटकन भेटलं आपल्याला. तर वमन माझ्यासाठी एकदम लाईफ चेंजिंग टर्न आहे. वमन मध्ये थोडा त्रास होतो, आपण तूप नाही पिऊ शकत, पण ते जर तुम्ही क्रॉस केलं ना तर मॅजिकच आहे. म्हणजे तुमची बॉडी ना असं वाटतं नवीन जन्म झाला आहे, आता मला काहीच आजार नाही, मी उडू शकते, असा मला तो फिलिंग देऊन गेला आहे. आणि वमनमुळे मला एक बेस्ट रिझल्ट आला की मी आई बनू शकली, सगळ्यात बेस्ट. व्हेरी गुड. माझे ब्लॉक जे होते फिलोपियन ट्यूबचे ते मी लगेच 10 दिवसांनी चेक केले HSG करून, आणि ते पूर्णपणे मोकळे झालेले होते, एकही ब्लॉकेज नव्हतं, रिव्हर्स झाले होते. येस, आय थिंक 6 महिन्यात रिव्हर्स झाले ते. येस. आणि जे माझं डायबिटिक होतं ते सुद्धा नॉर्मल आलं होतं. 5.3 माझं HbA1c होतं. एक्झॅक्टली. येस. आणि प्रेग्नन्सी किती महिन्यात पॉझिटिव्ह आली तुम्हाला? मला 3 महिन्यामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट दिसले. ट्रीटमेंट स्टार्ट केल्यानंतर जवळपास 3 महिने किंवा 6 महिन्यात तुम्हाला प्रेग्नन्सी 3 ते 6 महिन्यामध्ये मला रिझल्ट दिसले त्याचे. ओके. आता तुमच्यासारख्याच ज्या बऱ्याच लेडीज लोकांना हा प्रॉब्लेम असतो, ट्यूबल ब्लॉक असतो किंवा PCOD असतो, इन्फर्टिलिटी असतं, राहत नाही बाळ, अशा लोकांना तुम्ही काय सजेस्ट कराल तुमचा जो आयुर्वेदाचा अनुभव आहे त्यानुसार? हे बघा, आजच्या जी जनरेशन आहे ती आयुर्वेदिकला खूप कमी लेखते, कारण खरंच पहिलेच्या काळामध्ये वेळ लागायचा, पण आता आयुर्वेदिक तेवढं मागे नाही राहिलेलं. ॲलोपॅथी तुम्ही घ्या, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तुम्ही घ्या, पण मला तरी वाटतं, माझा पर्सनल अनुभव आहे की पैशांची नासाडी आहे आणि इमोशनल डॅमेज होतो तो वेगळा. तर आयुर्वेदिकमध्ये तुमचं शरीरही हलकं राहतं, तुम्हाला चांगली ट्रीटमेंट देतो डॉक्टर, तुम्ही त्यांना कुठलीही एकही गोष्ट अशी नाही आहे जी लपवू नका, आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या, त्याने तुम्हाला खूप फायदा होतो. कमी वेळेमध्ये तुमचे प्रॉब्लेमही सॉल्व्ह होऊ शकतात जर तुम्ही प्रॉपर पथ्य आणि मेडिसिन्स घेतले तर. तो मी सांगेल, माझा पर्सनल अनुभव आहे, आयुर्वेदिक इज अ बेस्ट. तुमच्या बाळाची तब्येत कशी आहे? मला हे विश्वास करणं खूप कठीण होतं. डिलिव्हरी होईपर्यंत मला धाकधूक होती की माझं बाळ निरोगी तर होईल ना, त्याच्यामध्ये काही अपंगत्व तर येणार नाही ना, मला शुगर आहे, त्यामध्ये हे एवढं स्ट्रेस. पण देवाच्या कृपेने, कृष्णरेखाच्या वैद्यांमुळे माझं सगळं बेस्ट झालं. माझं बाळ 3.5 किलोचं जन्माला आलं आणि ते एकदम हेल्दी आहे, त्याला काहीच त्रास नाही, एकदम नॉर्मल बाळासारखं माझं बाळ आहे, एकदम सुंदर आहे. चला, थँक्यू व्हेरी मच तुम्ही दिलेल्या अनुभवाबद्दल. याचा नक्कीच इतर रुग्णांना पण फायदा होईल. नक्कीच. जो पेशंट विश्वास ठेवेल, पेशन्स ठेवेल आणि नियमाने गोळ्या औषधी आणि पथ्य पाडेल त्याला रिझल्ट नक्की मिळेल, कारण माझा हा पर्सनल अनुभव आहे. मला भेटलाय, त्यांनाही भेटेल. चला, थँक्यू. थँक्यू.